गोबर गॅसला शेण खाल्लेला लावतो. आता एवढं आहे ना, 2 गामिल्याला 1 टपर पाणी लागतं बघा. आणि आता तुम्हाला खाली लावतो. बघा असं शेण खालवावं लागतं. असं शेण खालवायचं. बघा असं शेण खालवायचं. आणि ह्याला शेण आहे ना, गेलेल्या गायचं चालत नाही, आजारी गायचं शेण चालत नाही. तर आपली साधी गाय का बाबा बिगर आजारी बिजारी ह्याचं शेण चालतं. असं खालवायचं बघा. आता खालून झालं हो का, आता सोडून द्यायचे शेण. ह्याच्यातून बरोबर जात आहे तिकडं. मित्रांनो तिकडून आपण आता शेण खालून सोडलंय बघा. बघा इकडून स्लरी बाहेर आली. इकडून स्लरी बाहेर आली. आता फुगा फुल फुगल्या गेला. फुल फुगला म्हणजे आता तिकडून गॅस तयार झाला घरात जायसाठी. घरात गेला की तिकडं सोडू पेटायचे का. चला ते आपल्याला आहे ना गॅस आहे ना डेअरी मार्फत भेटलाय. आपल्याला काय कोणत्या कंपनीने दिला नाही, काय नाही. डेअरी मार्फत आपल्याला गॅस भेटलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो, तुम्ही सगळेच म्हणायला लागलात कमेंट करून आम्हाला पाहिजे आम्हाला पाहिजे. आता तुम्हाला कुठून आणून देऊ. तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या नावावर डेअरी मार्फत इकडून गॅस तयार झाला. गॅस तयार झाल्यावर ते फिल्टर दिला बघा. फिल्टर होऊनच गॅस जाणार आपल्या भांड्यात पेटायसाठी. आणि ही वरफुल दिलंय. वरफुल बघायचं का तुम्हाला. हो का बुडबुड्या निघाल्यात. घेऊन निघून जाणार. जेवढा पाहिजे तेवढाच पुढं लागतो आपल्याला. जास्त झाला तर वरफुल निघून जातो. तुम्हाला पेटिवल्याला जावतो पुढे घ्या. चला अशी काडी धरायची आणि असा पेटवायचा. त्याला लाईटर चालत नाही. आणि आपल्याला डेअरी मार्फत गोबर गॅस भेटलाय. इकडे बघा कस काय दिसतोय काय. आणि 100% शेतकऱ्याला, गरीब शेतकऱ्याला लाईक करा विसरू नका.